नमस्कार मित्र व सिटी दिस वीक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर पाहूया आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडी। आणि याची 24 मतदारांपैकी सौ कोदरे चंचला संदीप यांना 83 मते मिळालेली आहेत। मयूर यांना 41 मते पडलेली आहेत। यावेळी माजी महापौर वैशाली बनकर, पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते। सर्वांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। चंचला कोदरे यांना महापौर पदाचा त्यांना महापौर खुर्चीवर विराजमान करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला। शासनाकडून ज्या जिल्ह्यांमध्ये 80% नागरिकांना आधार कार्ड देण्यात आले आहे त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात गॅसची सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 62% लोकांनाच आधार कार्ड वाटप करण्यात आल्याने दुसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्याचा नंबर लागणार नसल्याचे गृहीत धरण्यात आले होते। परंतु सोमवारी मुंबईमध्ये मुख्य सचिवाकडे झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले। घरगुती सिलेंडरसाठी दिले जाणारे अनुदान कॅश ट्रान्सफरद्वारे थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे। जिल्ह्यात 24 लाख गॅसधारक असून आतापर्यंत 50 ते 60% ग्राहकांनी आधार कार्ड काढले आहेत। अपुऱ्या मशीनमुळे अद्यापही जिल्ह्यातील तब्बल 40% गॅसधारक आधार कार्डापासून वंचित आहेत। गणेशोत्सवात पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 10,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी 5,000 विद्यार्थ्यांनी पोलीस मित्र बनून गणेशोत्सवात चोख बंदोबस्त बजावला होता। शिवाजीनगर मुख्यालयात तसेच चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात 6 दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे। शिवाजीनगर येथे 6,000 तर चिंचवड येथे 4,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षण कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी करण्यात आले। यावेळी कर्नल संभाजी
आजचा दहशतवाद या विषयावर तर सिव्हिल डिफेन्सचे अर्जुन कराडे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना पोलिसांसमवेत काम करण्यास मिळत असल्याने पोलिसांची कामाची पद्धत, जबाबदाऱ्या नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती मिळत असून त्याचा या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात फायदा होईल असे मनोगत पोलीस आयुक्त पोळ यांनी व्यक्त केले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही आणि आठवते ते त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान। शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव चेतना मंच पुणे आयोजित शहीद शिवराम हरी राजगुरू यांच्या 105व्या जयंतीनिमित्त अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी महात्मा गांधींचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ गांधीवादी शोभनाताई रानडे यांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर योगेश बेंडाळे, सौ स्वाती पराडकर, अध्यक्ष श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड, श्री संजय नहार, सह संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आनंद पाटील, विजय चौगुले, कैलासवासी नंदन दीक्षित या मान्यवरांचाही या सोहळ्यात सन्मान करण्यात आला। व्यंगचित्रकार म्हणताच आपल्या सर्वांसमोर एकच नाव येतं, ते म्हणजे आर.के. लक्ष्मण। यांच्या व्यंगचित्रांनी गेल्या अनेक दशकांपासून भारतीय तसेच जगभरातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे। सरस्वती लायब्ररी, साहित्य वेद प्रतिष्ठान आयोजित आणि कोहिनूर कृष्णकुमार गोयल एंटरप्राइजेस प्रस्तुत जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांचा सत्कार समारंभ 22 सप्टेंबर 2013 रोजी होणार आहे। माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते आर.के. लक्ष्मण यांना भारतभूषण पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे। बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तसेच आर.के. यांच्या दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार आहे। राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, चित्रपट आदी विविध क्षेत्रातील घडामोडींवर आर.के. यांनी त्यांच्या कुंचल्यातून मार्मिक भाष्य केले आहे। आर.के. यांच्या दुर्मिळ आणि निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे ही व्यंगचित्र पाहण्याचा योग पुणेकरांना मिळणार आहे। पुणे शहर हे सांस्कृतिक शहर मानले जाते। त्यात गणेश उत्सव म्हटलं की भारतीय संस्कृती जपणारे जिवंत उदाहरण। अनेक गणेश मंडळ हे विविध प्रकारचे देखावे सादर करण्याचा प्रयत्न करत असतात। नुसते देखावे सादर करणे हा उद्देश नसून त्यातून एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा त्यांचा प्रथम उद्देश असतो। यावर्षी शिवप्रेमी संघटनेने गणेशोत्सव दरम्यान गणेश मंडळांनी अंधश्रद्धेविरुद्ध देखावे सादर करून बहुजनांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घ्यावा ही विनंती केली आहे। अशा अंधश्रद्धा विरोधी देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांना शिवप्रेमी संघटनांकडून आयोजित स्पर्धेमार्फत 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी होऊन या शिवकार्याचा पताका खांद्यावर घ्यावा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी शिवप्रेमी संघटनांनी विनंती केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धा 2012 चे बक्षीस वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं।
गणेशोत्सव मंडळ हे खऱ्या अर्थाने सामाजिक संदेश देण्याचं काम करत असतात। त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाची दखल घेणं हे आपलं कर्तव्य असतं, असं मत व्यक्त करून विजेत्या मंडळांना शुभेच्छा देत हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं। सध्या चालू असणारे भ्रूणहत्या, पाणी प्रश्न किंवा अन्नासंदर्भातील समस्या अशा अनेक समस्यांवर काम केलेल्या मंडळांना बक्षीस देण्यात आलं। 5,555 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव करत आहोत। एक वाचवा स्त्री भ्रूणहत्या। दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे 7,777 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह। साईनाथ मित्रमंडळ साखर एक वाचवा मानपत्र आणि सन्मान चिन्ह। संतोष जाधव, राहुल जाधव, स्त्री भ्रूणहत्या। भगवान संतोष जगताप, राहुल जाधव 9,999 रुपये। पुढच्याही बक्षीस विजेत्यांनी तयार राहायचंय। दुसरा पाणी वाचवा हा देखावा आणि प्रथम क्रमांक पाण्याचे व्यवस्थापन व आपत्ती हे समाज प्रबोधनावरचा देखावा ग्लोबल वॉर्मिंग रेखादृष्टी 9,999 रुपये मानपत्र आणि सन्मान चिन्ह। पुढच्या आकर्षक देखाव्यांमध्ये आता पारितोषिक देत आहे। आकर्षक देखाव्यांमध्ये यामध्ये त्यांना 2,200 मार्क। गणपती उत्सवाला अवघे 6 दिवस उरले असताना बाजारपेठात गणपती मूर्तींचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधत आहेत। बाल गणेश पासून ते लालबागच्या राजापर्यंतच्या एकाहून एक सुरेख गणेश मूर्ती बाजारात आलेल्या आहेत। त्यामुळे यंदा कोणती गणेश मूर्ती खरेदी करावी असा प्रश्न नक्कीच पडणार। या मूर्तींपैकी इको फ्रेंडली शाडूच्या आणि नैसर्गिक रंगाच्या अशा मूर्तींना ग्राहक पसंती देताना दिसत आहेत। विविध रूपातील या गणेश मूर्ती भाविकांना आकर्षित करीत आहेत। विविध रंगांची मुक्त उधळण करून त्या सजवल्या आहेत, त्यामुळे त्या अधिक मोहक होऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत। आतापासूनच मूर्तींचे बुकिंग झाल्याचे दिसते। लालबागचा राजा, दगडूशेठ याचबरोबर बाल गणेश, फेटेवाला गणपती यांना विशेष मागणी आहे। विविध रंगी आणि विविध ढंगी अशा मोहक मूर्तींनी बाजारपेठ आणखीनच सुंदर दिसत आहे। रंगांची विविधता आणि गणेशाची अनोखी रूपे यामुळे चित्त वेधल्याविना राहत नाही। यंदा लहानांचा आवडता बालगणेशही आपल्या बाललीला दाखवत यात विराजमान झाला आहे। त्याचे लहानगे रूप लहानांबरोबरच मोठ्यांनाही आवडेल। सायकलवर विराजमान असलेला आणि उंदरासह असलेला बालगणेश या एका अनोख्याच रूपात असल्याने अधिक भावतो। दगडूशेठ आणि लालबागच्या राजावर असलेले भक्तांचे प्रेम या मूर्तींना मिळालेल्या मागणीवरून मोठ्या प्रमाणावर दिसते। तसेच कृष्ण रूपातील गणेश मूर्ती देखील दिसायला देखणी आणि वेगळी वाटते। यंदा गणेश मूर्तींच्या किमती 15 ते 20% वाढलेल्या दिसतात। 250 रुपयांपासून या मूर्ती उपलब्ध आहेत। किमती अधिक असल्या तरी भाविकांच्या उत्साहात तसूभरही फरक पडलेला नाही। महाराष्ट्र संपादक परिषदेचे आदर्श पत्रकारिता साहित्य सन्मान 2013 आणि जीवन गौरव पुरस्काराचं मान्यवरांच्या हस्ते वितरण झालं।